कडक उन्हाळ्याचा सीझन चालू झाला ना की अगदी थंड थंडगार असं आंबट गोड असं प्यायची इच्छा होते एकदम, आणि ते पण अगदी मस्तपैकी कोणत्याही प्रकारचे सरबत आपण घेतो. तर आज आपण असंच एक प्रकारचं असं थंड पेय आपण हे बनवणार आहोत. एकदम साधं सोपं आणि सगळ्या घरच्या सामग्रीपासून आपण हे बनवणार आहोत. आणि एकदा जर हे बनवलं ना तर तुम्ही अगदी संपल्यानंतर पुन्हा लगेचच बनवायची तयारी करणार आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तर लगेचच बनवायला घेणार. इतका छान आणि इतका मस्त होतं, अगदी लहानपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडीचा हा आपला पेय तयार होणार आहे. चला तर मग बघूया आपण हे पेय कोणतं आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत पाहावा लागेल. बघा किती मस्त थंडगार, अगदी पिल्यानंतर एकदम रिफ्रेशिंग वाटेल आपल्याला, इतकं छान होतं. चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप दही घेतलेलं आहे आणि हे दही घरचंच आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि 1 कप दही घेतले त्या प्रमाणामध्ये इथे मी 2 कप पाणी घेणार आहे आणि हे छान आपल्याला अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही हे जर आहे ना तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकता. अर्थातच काय ते इथे आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही दही न घेता डायरेक्ट ताक पण घेतलं ना तरी चालणार आहे. आता इथे मार्केटमध्ये खूप मस्तपैकी अशा काकड्या आलेल्या आहेत, तर मी ह्या प्रकारच्या काकड्या घेतलेल्या आहे. त्या दुसऱ्या काकड्या नाही घेतलेल्या पोपटी कलरच्या, कारण त्या कडू लागतात. आणि त्या जर तुम्ही घेतलेल्या असतील तर मग मात्र त्या पण स्वच्छ धुवून अशा मागचं पुढचं देठ काढून घ्यायचं आहे आणि त्या मागच्या पुढच्या देठानेच ती काकडी अशी मस्त घासून घ्यायची आहे, म्हणजे त्यातला कडूपणा निघून जातो. पण ह्या काकड्यांमध्ये अजिबात कडू नसते ही काकडी, त्याच्यामुळे आता ही स्वच्छ धुवून मी यावरची सालं काढून घेतलेले आहे, देठ पण काढून घेतलेले आहे. आता त्यातली एक काकडी घेतलेली आहे, त्याचे मी असे बारीक बारीक काप करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आणि एक काकडी बाजूला ठेवलेली आहे, आपण तिचा वापर नंतर करणार आहोत. आता ही जी बारीक बारीक कापलेली जी काकडी आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची आहे. आता मी पूर्ण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2-3 मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, ज्या थोड्या तिखट मिरच्या आहे, पण मुलं पिणार असतील तर अगदी थोड्याशा फिक्क्या मिरच्या घातल्या तरी चालेल. त्याच्यानंतर इथे मी 1 इंच अद्रक घालून घेतलेला आहे आणि 1 मूठ आपल्याला इथे मस्तपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर पण ही खूप थंड असते आणि कोथिंबीर मात्र जास्त घाला. इथं 1 चमचा मी इथे भाजलेली जिरेपूड घालून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं 1 चमचा साधं मीठ घालून घेतलेलं आहे, खूप सुंदर अशी चव येणार आहे. इथं 1 चमचा इथे मी काळं मीठ घालून घेतलेलं आहे. काळं मीठ पण आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे, तर मी इथे काळं मीठ घालून घेतलेलं आहे. पचनासाठी खूप छान असतं हे. आणि त्यानंतर मी इथं 1 चमचा इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि चिमूटभर मात्र इथं मी हिंग घालून घेतलेला आहे. हे देखील आपल्या पचनास खूप छान कार्य करतं. तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही पाणी देखील घालू शकता, पण मी इथे जे आपण ताक तयार केलेलं आहे ना हे थोडंसं टाकून आपल्याला इथे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मी इथे हे थोडंसं ताक टाकून मी हे छान अगदी ग्राइंड करून घेणार आहे. आपली एकदम मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. बघा आता इथं मस्त पाहू शकता किती छान आणि मस्त आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं, इतकी छान आपली ही पेस्ट तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथे बनवत आहोत आपण अगदी मस्तपैकी आंबट तिखट असा काकडीचा मठ्ठा. बघा अगदी नाव ऐकूनच पिण्याची इच्छा होते, इतका सुंदर मठ्ठा तयार होणार आहे आपला हा. आता इथे मात्र जी आपण दुसरी काकडी ठेवलेली होती ती आपल्याला इथे किसून घ्यायची आहे, अगदी बारीक किसणीवर किसून घ्यायची आहे. बघा आता ही पूर्ण मी काकडी जी आहे ही किसून घेणार आहे. आता ही किसलेली काकडी जे आपलं ताक आहे त्यामध्ये पूर्ण घालून घ्यायची आहे, कारण आपण जेव्हा मठ्ठा पिणार आहोत ना तर मात्र ही अगदी तोंडामध्ये येते, त्याच्यामुळे आपण एकदम सिप सिप करूनच हा मठ्ठा पिणार आहे, अगदी मजा घेत घेत. तर तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. खूप छान लागतो मठ्ठा हा आणि आपल्याला याच्यामध्ये काही तडका वगैरे काही द्यायचा नाही, अगदी झटकीपट तयार होणार आहे. आणि एकदा जर तुम्ही केला ना तर अगदी काकडी संपेपर्यंत तुम्ही हाच मठ्ठा कराल तर झालं. आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली ही पण यामध्ये टाकून मिक्स करायची आहे. आणि आता इथे आपल्याला 2 ग्लासमध्ये आपल्याला आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी आईस क्यूब टाकून घेत आहे आणि आता जो आपण मठ्ठा तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. बघा किती छान दिसतोय ना, अगदी थंड थंडगार आपला हा मठ्ठा पण तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही पुदिना क्रश करून देखील घालू शकता. तर मी फक्त इथे सजावटीसाठी मात्र पुदिना घालून घेतलेला आहे. तर तुम्ही यामध्ये पुदिना देखील क्रश करून घालू शकता. बघा किती सुंदर अगदी एकदम मस्त आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. अगदी उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही हा मठ्ठा तयार करून प्याल. बघा आणि केल्यानंतर मात्र मला कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा मठ्ठा कसा वाटला. तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा तयार करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जितका छान दिसतो ना तितकाच प्यायला खूप अप्रतिम लागतो, अप्रतिम चव लागते याची. तर एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.